काँग्रेसच्या जडणघडणीत आमच्या कुटुंबियांचं खूप मोठं योगदान आहे। वसंतदादांनी ह्या जिल्ह्यात घराघरापर्यंत काँग्रेस रुजवली, म्हणून काँग्रेसचा उमेदवारसुद्धा लोकसभेला गेल्या 2 निवडणुकीत मागच्या आणि आत्ताच्या येत नसेल तर जनतेच्या भावना तीव्र होणं स्वाभाविक आहे। उमेदवार मी असलो पाहिजे याचं काही बंधन नाही, आणि म्हणून पहिल्या दिवशीपासून तेच प्रत्येकाला सांगत आलेलो आहे की माझ्या उमेदवारीला विरोध करायचा म्हणून काँग्रेसची उमेदवारी घालवायची असेल तर मी थांबायला तयार आहे। लहानपणापासून मला वाटत असेल की मी राजकारणात यावं, पण मी आधी सांगितले की राजकारणात येण्यासाठी किंवा पद भोगण्यासाठी मी माझ्या विचारधारेशी कुठल्याही प्रकारचा समझोता करणार नाही। आजच्या गर्दीवरून थोडासा अंदाज तुम्हाला आला असेल, पण चांगल्या पद्धतीने पाठिंबा मिळेल यात काही अडचण नाही। आम्ही नेते म्हणजे सगळ्या भागातले नेते मंडळी आहेतच, परंतु जनतासुद्धा पूर्णपणाने जागरूक झालेली आहे। भावना पाहावं का तुम्ही मैहूचा डायलॉग बोलला हो, तुमचं म्हणणं बरोबर आहे आणि त्या कार्यकर्त्यांनी बघावं आणि विशालनी सुद्धा आता तुम्हाला सांगितलंच आहे की एक चांगला खासदार होऊन दाखवेल तर आपल्या सगळ्याच कार्यकर्ते आत्ता जे बरोबर आहेत तर त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन आणि बरोबर न्याय देऊन त्यांनी काम करावं असं मला वाटतं। यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राइब करा।